विशेष बोधकथामध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे वेडा राजा। एका राजाचा रथ स्मशानभूमीजवळून जात होता। तेवढ्यात त्याला स्मशानभूमीबाहेर एक भिकाऱ्यासारखा माणूस बसलेला दिसला। राजाने विचारले, नगरात जाण्याऐवजी इथे का बसला आहात? भिकारी म्हणाला, राजा, शहरातील सर्व लोकांना एक दिवस इथेच यायचे आहे, म्हणून मी आधीच इथे आलो आहे। राजा म्हणाला, तू वेडा आहेस। तुझी वेळ आली की लोक तुला स्वतःहून इथे आणतील। भिकारी म्हणाला, तुलाही एक ना एक दिवस इथे यावेच लागेल। राजा म्हणाला, तू खरंच पूर्ण वेडा आहेस। ही माझी मौल्यवान छडी आहे। ती हिरे मोती पाचू इत्यादींनी जडलेली आहे। ती तुमच्याकडे ठेवा आणि जर तुम्हाला ते एखाद्याला द्यायचेच असेल तर तुमच्यापेक्षा जास्त वेड्या माणसाला द्या। काही वर्षांनी राजा गंभीर आजारी पडला आणि त्याच्या जगण्याची आशा नव्हती। हा भिकारी राजाला भेटायला आला आणि म्हणाला, राजा, तू खूप आजारी आहेस? राजा कुरकुरला आले म्हणाला, होय, आता वाचण्याची आशा नाही। आता मला जावेच लागेल। भिकारी म्हणाला, कुठे जायचं आहे? राजा म्हणाला, हे कसे कळणार? कुणालाच माहित नाही। वेड्यासारखं काय बोलतोस? भिकारी म्हणाला, तुम्ही काही सामान तर पाठवलं असेल ना? तुम्ही तुमच्या मंत्र्याला किंवा सचिवाला तिथे व्यवस्था करायला पाठवलं असेल ना? राजा म्हणाला, वेड्या लोकांमध्ये तू सर्वात वेडा आहेस। हे सर्व कसे काय होऊ शकते? भिकारी म्हणाला, तिथे तांदूळ, पीठ, डाळ वगैरे पाठवली असतील। सवारीसाठी मोटार, बग्गी किंवा घोडा पाठवला असेलच। राजा ओरडला आणि म्हणाला, मूर्खा, मी जिथे जात आहे तिथे मी काहीही पाठवू शकत नाही। भिकारी म्हणाला, मग राजन, तू ही छडी सांभाळ, कारण तू सर्वात वेडा आहेस। हे सगळं तुझ्यासोबत जाणार नाही। हे तुला माहित होतं तरीही तू हे सगळं का जमा करत राहिलास? ही अवस्था फक्त राजाचीच नाही तर बहुतेक प्रजेची आहे।